तर डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्ते. आत्ता मला वाटते वाजलेत 12 रात्रीचे. किती वाजलेत? 11:52 म्हणजे 12च. तर डॉक्टर साहेब आले ते कारण खास ह्याच्यासाठी आपले हे रायफल शेट हो का डॉक्टर इकडे बघा सगळे उभा आहे ते हो का मला वाटतं कालच झाले ना 2 इंजेक्शन. काय विषय कळलं नाही आता नक्की काय विषय मला पोटात जरा आतडे ताण पडला. कशामुळे फेऱ्यामुळे काय म्हणजे जास्त ताण उन्हाळा असल्यामुळे पाणी येऊन केलेलं असणार आहे जास्त. खातोय पितोय सगळं आता हे कुट्टा टाकलेला कुट्टा तर खाल्लाय तर कमी आले आता बऱ्यापैकी कमी आले. आता माझी चुकी आहे त्या सोडून डॉक्टर साहेबांनी सांगितलेली एक बाटली पाजायला खरं आपल्याला वेळ मिळाला नाही त्यामुळे पाजलेलं नाही अजून. मग आता काय इंजेक्शन करायचं त्याला का काय अजून काय आहे का म्हणजे काय माहिती आहे का डोळं असं नाही ते आणल्यापासून ते डोळं कसं असतं माहिती आहे का ते भातारा डोळा आहेत का बघा तसं म्हणजे असं कावरं बावरं तसं नाही नर्वस वाटतं. त्याला काय करू या बाटलीत द्या ते पोटातलं एकदा मोकळं झाल्याशिवाय तू क्लिअर होणार नॉर्मली अँटीबायोटिक त्यातून देऊ. हां हां. आणि या शेटचा विषय काय आलाय घराटाचा आता आता पळणार परवा दिवशी आणि पहिल्यापेक्षा डबल गती असणार असणार ना. असणारच. आणि फिटनेसमध्ये कसा आहे आता तो एक नंबर काय विषय नाही. आणि मस्ती बेकार मस्ती करायला लागला आता त्याला आता फक्त पळवणे हाच पर्याय दुसरं काय आता त्याला काय नाही. ते डॉक्टर साहेब सगळ्यांचा प्रश्न आहे बऱ्यापैकी की ह्यानं अजून दात का लावलेला नाही. काय विषय? प्रोटीन म्हणजे ते शरीर रचना आहे हां आणि त्याला जे तुम्ही जे द्यायचं ते प्रोटीन जे दिले हां त्यामुळे त्याला असं लवकर ताण पडलेलाच नाही. म्हणजे हां जेवढा ताण तुम्ही देशीला तेवढ्या लवकर दात लावतोय लावणारच. असा विषय आहे काय. आणि त्याच्याबरोबर जर तुम्ही आता आपण कसं त्याला टॉनिक वगैरे सगळे चालू असल्यामुळे त्याला काय एवढंही होत नाही. हां हां त्याचा एचबी पण चांगला आहे आता पूर्ण कव्हर झाला तो झालं ना. झाला काय अडचण नाही. आणि महत्वाचं काय माहिती डॉक्टर साहेब ह्यो जर आजारी पडला तरी ह्यो स्वतः दाखवून देत नाही मी आजारी आहे. म्हणजे काय वैशिष्ट्य आहे कोणाचं त्याचं आणि त्याची महत्वाची शरीर रचना आहे का नाही हां तीच तुम्ही मेंटेन ठेवल्यामुळे त्याला काहीच म्हणजे लवकर होत नाही. निरोगी असल्यामुळे त्याला शक्यतो काय करायला लागत नाही. आणि जे आपण जंतावले जे दिले हां हां त्यावेळेपासून तर आता काही विषय ना नाही. खरं सांगतो मी आपल्या फॅमिलीला पण आणि परिवाराला पण सांगतो की 5005 जो परिवार आहे आपला त्यांच्या माहितीसाठी सांगतो की डॉक्टर साहेबांनी जी जाणतवलं दिलं आहे ना मला त्या अनेक व्हिडिओ सांगितलं बहुतेक की ह्याच्या आधी मी आदतमध्ये जेवढा कोणी व्यायाम घेतला नसेल तेवढा मी व्यायाम ह्याचा घेतला आहे रायबाचा तरी ह्यो फिटनेसमध्ये येत नव्हता. ह्यो काय करायचा तेवढाच व्यायाम घेतला का नाही तेवढा दिसायचा परत 1-2 दिवस गॅप पडला की हाय तसा दिसायचा. मग या डॉक्टर साहेबांनी जाणतवलं मला फोन आले डॉक्टर भरपूर तवा व्हिडिओ टाकलेला ती की जाणतवलं असं दिलं आपण 10-15 दिवस थांबवलेलं माहिती आहे का रायबा व्यायामचा वगैरे सगळं की कुठलं दिलंय म्हटलं आता मी कसं सांगू कुठलं दिलं मला काय कळते त्यातलं कुठलं दिलं नक्की जाणतवलं. 3 वर्ष घालवलं. तर ती जाणतवलं मला वाटते किती 2 डोस का 2 केले एक पहिल्यांदा एक करावं लागतं पुन्हा 6 दिवसाच्या गॅप नंतर एक द्यावं लागतं. मग ते 2 डोस केल्यानंतर तवापासून ह्यो शेपमध्ये दिसतोय बरं का. म्हणजे इथं जे बघा येतात का नाही फॅमिली वगैरे लांबची तिथं बघायला ते मग तिथं रायबा इतका शेपमध्ये दिसतोय आता कुठला व्यायाम घेताय अहो कुठला व्यायाम घेत होतो तवा दिसत नव्हता. बंद केला हे पण सांगा तुम्ही. हो व्यायाम बंद केला ते सांगतो व्यायाम घेत होता तेव्हा दिसत नव्हता ह्यो शेपमध्ये. कारण आता हे काय जिवंत उदाहरण म्हणजे लाईव्हमध्ये आपण दाखवतो की कसं आहे काय तरी मी बऱ्यापैकी टाप टाकून व्हिडिओ याचा करत नाही कारण टाप टाकल्यावर ह्यो तर पूर्ण उंची माप वगैरे असं म्हणतात की असं कुठं इकडे तिकडे नेला का नाही हां असं कुठं इकडे तिकडे नेला का नाही म्हणतात की ह्यानं आत्ता आदतमध्ये म्हणजे ह्याचं माप बघून म्हणते धुळा उठवाय पाहिजे काय विषय नाही आता आपण बाहेर काढायला ना पावा ह्याला. काय विषय नाही. आणि आता बघा जोगवून वगैरे सगळं आहे. अहो डॉक्टर सांगतो काय एवढे इतभर तरी पोट खाली होतं त्याचं म्हणजे हे स्टार्टला आले माहिती आहे का पोट खाली ते गै गाव असते तसा येऊ दिसत होता तसं या रायबाज पहिलं दिसत होतं. तो काय खाल्लं गेलं हो. त्याला प्रॉब्लेम त्याच्यावर ते कसा क्लिअर होणार. आणि तवापासून का ना म्हणजे एकदम असा ॲग्रेसिव्ह डोळं वगैरे काहीच विषय नाही. आता मॅट स्वतः घेतली तर का अहो असं जवळ गेलं ही बघा शिंग बघा हो काही ही गावान हो का पाडल्या बघा दररोज ही लोटायला लागते मला हो का ही गावान दररोज त्याचं काम चालू आहे. पहिला तिथं बांधत होतो आता इथं बांधायला लागलं का कारण की आपण आणले ना आता कडबा म्हणजे ह्याची वाट लावण्यापेक्षा म्हणून ते जागा चेंज केली इकडे घेतला. भाजी पण दिसेल माहिती आहे.
गॅरंटी घेतल्या. डॉक्टर साहेबांनी फक्त आम्ही सांगितलेलं नाही कुठल्या मैदानात पाळणारा वगैरे, पाळल्यानंतर सांगू आपण हा नाही हो. हो काय विषय नाही. आणि दिसलं सर्वांना. ती काय तिथं न्यायला तरी दिसणार आहे भाजी आलाय. फक्त साहेबांनी आपल्याला साथ दिली पाहिजे. देणार वाटता. देणार ना. देणार बिनधास्त देणार. आता पायरा झाला म्हणून डॉक्टर साहेब रायबाचा नसता पायरा झाला तर माझ्या डोक्यात तर काय माहिती आहे का, मी तुम्हाला पण बोललेलो ह्यो शेट आणि ह्यो शेट आदत काय होईल तुला आपली आहे ती. हो शेवट उतरू दे, गट काढू दे, बाहेर जाऊ दे, आपली आहे ती. काय विषय नाही. कारण की ह्याला पण कळायला पाहिजे ना आपण मैदानात कसं पळायचं वगैरे. हो काय विषय नाही. खरं झाला नशिबानं. बरं आता काय करायचं, याला इंजेक्शन करायचं. हो चला आता 12 वाजले. आपण हे करूया. 12 वाजली कालच्या गावात. तर सुगी चालू झाली आहे गव्हाची. अजून एक गहू काढायचा आहे. ओ ओ काय मालकाच्या कष्टाचं भाऊ आहे. मालकाच्या हवाने 5 आणि 6 लागवड वाटकऱ्याने वाटकरी ऐकतो न्यायला आलीत काय. असं सांगायचं असतंय, खोटं बोल खरं रिटून बोल. रात पाणी वाजते. हो रात्रंदिवस कष्ट केल्याशिवाय असं सोनं पिकत नाही. कसं आहे सोनं, अमोलचं सोनं दाखवते ती काढताना दाखवायची. सांगा किंवा आता व्यवस्थित स्पष्टीकरण. चेष्टा चालू होते आतापर्यंत. तर तुंदळ काढली ती आता. काळू येवा मारायला चाललाय. थोड्या वेळानं बाजरी येणार आहे. लय रे आहे रे. तर चालू आहे. काय तर चालू आहे. आता गेला काय काढायचं आता गहू. तर हा जो गहू आता भरायचा चाललाय, मगाचपासून ह्यांनी याला शाळू हायब्रिड काय बाजरी म्हणत होतं. तर ही गहू केलं तर ह्या आप्पांनी वाटकरी अयोध्या. तर ही गहू आहेत वाट्याचं, म्हणजे आपण वाट्यानं दिलं ह्यासनी रान. आणि अमोल भाऊजीसनी पण. तर अमोल भाऊजींनी केलेले गहू इथं आहेत, त्या डम्पिंगमध्ये झाकून ठेवलेत. ती पण अजून काढायचं हा. फुल आहे, फुल भरलंय गचगचीत. तर ही असं गहू आहे. तर ही एक डम्पिंग. ह्याच्यात जराशी कुसप पडलेत, खडं पडलेत थोडंसं. ह्याच्यात खडा नाही अजिबात हा. चला तर उद्या आहे रायबा शेठचं मैदान. आता मी सगळं आवरून घेतलं इथलं, कारण की उद्या मैदान ज्या नदीवर आहे तो नदी आणाय आपल्याला जायचं सकाळी लवकर 6 वाजता तिकडे. मग तेव्हा नदी इथं येणार, परत ह्यो आपला भरायचा आणि 2 जण घेऊन जायचा. म्हणून म्हटलं आता उद्या वेळ नसणार, आता धुवून घेतो शेटला. रायबा शेठ चला आंघोळ घालतो मस्तपैकी, कारण की लय दिवसात निघाला मैदानात, लय म्हणजे लय दिवसात. तर रायबाचं अभ्यंग स्नान चाललंय. रायबाला आंघोळ करून घेऊ वाटायला लागले है ना. आज आबा आले त्यामुळे जरा वेगळं आहे, डोळ्याला लागेल की ब्रश. ओ काल असं मला बिन घेता. अहो काल असं खरं मला थांबायचं का नाही, मी येत होती का नाही. मी येत होती का नाही.
हो छकड्याच काय हा छकड्याचं काय हा हो हो मग फोन किती केले मी तुम्हाला तर चला राईबाला धुवायचं चाललंय शॅम्पू छान लावलाय एकदम घाण निघाली सगळी म्हणजे मळलेला दिसतच नाही पण अंगाव घाण आहे तसं आहे बाळा गप तर रायबाला धुतलाय यांनी एकदम स्वच्छ हालतोय काय काय रायबा चला आत होय की गाडीपासून शिस्तीत मोबाईल राहिलेत त्याचं बांधणं कुठे गेलं गायब हाय तिथं बांधताय काय डान्स करायला रायबा बिचाऱ्या का बल्ल बांधाय ना काय मग आता आणस तो येईल माझ्या मागनं तो टग्यात वर टगे आलाय मार खाशील बाबा हीच ना नाही पालत रायबा निघाला होता उद्या मैदानात आणि मैदानात झालं कॅन्सल कसं वाटतंय सांगते कसं वाटतं सगळं सांग काय नवच पैऱ्यासाठी 3-4 दिवस झटलत फायनली पैरा झालता चांगला काय अवघड आहे वल्ल धावा सोडा तर ही दाव असं ठेवू का लई दिवसानं राय बाई ताई लई दिवसानं मोबाईल इथं आहे ओ इकडे आणलाय मी इकडे आहे नाद करती काय राईबाचा नाद करती काय हा नशीब तुमचं गांडू तो क्या करेगा पांडू नशीब गांडू नाही नशीब चांगला आहे बहुतेक का रायबाला देव बहुतेक मग थांबा अजून थांब जरा अजून पुढे नको मैदानात जवळ असं झालंय की बघा आपली फॅमिली गैरसमज फॅमिलीचा काही वाटेल बा म्हणून यांचं ठरलं नसेल वगैरे काय बघा त्यांचा नंबर नको दाखवायला नाही नुसतं चॅटिंग ते हे दाखवा की पावती उद्याची पावती टाकली होती श्री खंडोबा प्रसन्न तेजस्वी निकम महाराष्ट्राचा लाडका रायबा 5005 मित्र परिवार महाराष्ट्र आजही पावती टाकलेली आणि पावती टाकताना ठरवलेली एकच टाकायची कुठनं काय येऊ दे गाडी कडून येऊ दे आत नाही येऊ दे मध नाही येऊ दे टॉपच्या ह्याच्यात येऊ दे
कुठं पण येऊ देल पण एकच पावती हा. आता ठरलंयच. आणि साहेब असलं फ्रेश आहे ती विशेष हार्ड म्हणून म्हटलं उद्या काय करायचं होतं, उद्या जायचं होतं तो नंदी आणायला. आपल्याबरोबर पायरा झाला तो पण नंदी पण योगायोगानं पायरा झालेला आणि तो नंदी आणाय ती म्हणजे ती सकाळी या तिथं तो नंदी बारा परत तो नंदी बारा आपला वायवर जायला ठरलेलं म्हणून म्हटलं आज साहेबांनी धुवून काढ्या संध्याकाळी कारण की उद्या परत मला लई ताप होणार हा म्हणून धुवून घेऊन मस्तपैकी काढला तर एका दादाचा फोन आला आपले सबस्क्रायबर जायचं सबस्क्रायबर आहेत आणि ती दादा बहुतेक म्हणजे मैदान कॅन्सल होण्याची शक्यता आहे आईच्या तुम्ही गावात. फोन करून बघा. मग मी ज्यांच्याजवळ पावती टाकली ती पण आपली फॅमिली मेंबरच आहेत त्यासाठी होय. फोन लावला दादा ते म्हणते दादा काय झालं की परवानगी मिळाली नाही म्हणजे परवाना नाही झाला. मग 4 दिवसांनी घेतो म्हणजे मैदान आता कसं करायचं आता ते पहिलं करायचं फोन लावतो थांब. काय असेल ती फॅमिली देतो नाही होय रायबडील काय बघतो एवढं त्याच्या बांधे लागलेले एवढं मग किती वयाच्या पुढे डी लागतात काय थंडी वाजत्या नको वी बरं ताप. दादा नमस्कार पावती बिवती टाकली सगळं झाले तुम्हाला मी आता फोन करणार होतो काय ना आले की तुम्हाला फोन करायचा हा म्हणलं काय विषय काय झालं काय फोन केला नाही म्हणून म्हणलं फोन करायचा काय नियोजन काय ढकललं काय म्हणलं या कशाला टाकाल पावती टाकली तुम्हाला पावती बैल पण धुतला जेव्हाच्या टायमिंगला फोन आला मला पण आमच्याकडे बैल आज काल फेरीवर आणला मग आज ठेवलेला ना मग आज धुवून काढला गेला सकाळी म्हटलं अरे गाडी धुंडवली का नाही त्याची लागला काय बघ अहो पुढला ऐका की दादा मैदानात झालं कॅन्सल अहो पायरा दुसरा कशाला बघतो एकदा आपलं कसं आहे माहिती आहे का एकदा जर आपण शब्द दिला की दिला सांगतो काय विषय फोन आला तिथला आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीचा की मैदान झालं कॅन्सल मैदान कॅन्सल झालं होय परवाना वेळ आलेला नाही त्यासनी 4 दिवसानं परवाना देतो म्हटली ती मग आता मग आता ती तुम्हाला सांगायला फोन केला म्हटलं आता भाऊ मी रायबाला म्हटलं उद्या तुमचा बैल न्याला याचा तिकडं म्हणून आताच धुवून काढला त्याला आम्ही पण धुवून ठेवलेला सकाळी हा इच्छा गावात फेरा आज काय टाकलं नाही फेरा आज फेऱ्याला बैल आलता हा काय टाकलं पाहिजे तर कसं करायचं पावती टाकल्यामध्ये मैदान आहे का ते पावतीमध्ये पैसे पाठवले की मागे तुम्हाला तर पैसे पाठवून 1 मिनिट अहो सगळं झालेलं काय चालतंय बघू कुठल्या मैदानावर काय आहे उद्या आजचं मैदान पळायला पाहिजे तुम्ही आयला तीच वाटा आणि आज गाडी पण आल्या नव्हती आजचं मैदान पळायला पाहिजे उद्यासाठी आजच्या गाड्या आल्या नव्हत्या ना आईला मी काय म्हणते हा. आज भाज्याला न्यायला असतं तिकडे बरं झालं असतं वाटायला लागलं कारण वागत आज आज सकाळी तुम्ही बोलला तरी आज आपण गेलो तरी चाललं आजच्या गाड्या मैदानात कोणाला माहिती आहे का ही मैदान कॅन्सल होणार आहे तेव्हा? हा ते पण आहे कारण की काल आज आज म्हणजे आमच्यातलं पण गावातला आता वस्तू बसले गायला हा गट मारलाय सिंगला काहीतरी हे झालं बर राजा आईला मग कसं करायचं आता पुढलं का धर्या का मैदान बघा की सांगा मला फोन करा पुढलं आता आदतचं बघा कुठं पडतंय अहो कसला त्याच्या आईला मैदानाचं आहे ना ते तुम्हाला मी पाठवतो हा मैदान कुठलं कुठलं आहे तिथे चालतं ती नव हा अहो कसला फ्रेश आहे यो गडी काय डोसक्याला टाकू झाला काय नियोजनच कॅन्सल झालं म्हणजे आता आपण तरी काय करणार आहे काय आता बघू हा माझ्या आपलं नियोजन झालं की उद्या तुमच्याबरोबर पाहतो हा की उद्या राहण्याचे चान्स जास्त आहे मला पण पोरं म्हणलं तर रायबाला बी स्पीड लागली आता हो या आपल्या बैला एवढा आहे त्यामुळे त्याला काय तळाला काय असं काय गाडी ढकलणार असं काय होणार नाही नाही हो, खाल्लं तळ पण लावायला लागला नाही ते उंचीला नाही एवढं झालं होय होय एवढं काही भीती वाटत नाही उंचीला आहे तेवढे उंचीला आहे त्यामुळे काय भीती वाटत नाही. चालतंय मी पण आता काय करतो लवकर जर मैदान नसलं आदतचं हा. तर ह्याच्या नाक्या पण वाढले त्या नाक्या घेतो करून चालते की नखे करून घेतलं तरी चालतं. जरा पाय तिरका टाकायला लागला मागला चालते की नखे करून घ्या नाव कुठलं महिना चालतंय चालतंय हा बरोबर आहे मला पण आता तीच वाटलं की रायबाच्या नक्की केल्या पाहिजेत एक पाय मागला पाय तिरका मागचा पाय तिरका पडायला लागला. हो हो हा हा पाय रायबशीत काय रे तूच काय तर म्हणला आजची आज नाही पळायचं उद्या नाही पाळायचं बाबा एवढं टेन्शन घेतलं एवढं पैऱ्यासाठी झटलो शेवटी आणि पैरा हो, झाला सगळं खरंच कालच्या व्हिडिओमुळे एवढं पैर आले तेवढं पैर आले भयानक पैर आली खरं नसते तिथेच नाहीतर काय काय दादा ती म्हणते ती बैल म्हणजे त्यांनी व्हिडिओ बघायला नाही हा ती म्हणते तर कधी तू बोला शब्द तारीख सांगा फक्त
अहो माझा लई मूड गेला बघ आज. आणि फॅमिलीला सांगायचं नव्हतं की उद्या जाणार आहे. जाणार आहे डायरेक्ट उद्या बॉम्ब फोडायचा होता. हो ते नक्याच लोह नका वाढले बघ किती. होय अहो. आणि बाबा त्या नक्याच वाढते त्या. वाटतंय का नाही किती म्हातारा बैल आहे. होय नक्याला वाढ जाईल त्याच्या पहिल्यापासून. आता नक्की वाढलं फोन लावला पाहिजे ते आणि उद्या डॉक्टरचं महत्वाचा फोन लावते. कारण डॉक्टरने केलेलं की नियोजन उद्याचं म्हणजे मैदान असल्यामुळे डॉक्टर म्हणले की बरं चालतंय. डॉक्टरांचं काहीतरी शब्दाला हाय बर का विषय आहे काहीतरी. म्हणत होते ते उद्याचं मैदान नसायला पाहिजे होतं कारण डॉक्टरचा एक प्लॅन उद्या वेगळा. होय आणि डॉक्टर बोलती ती होतं बर का. डॉक्टरांचा शब्द म्हणजे काय म्हणते ती की असा विषय आहे. आता अवघड आहे. अवघड आहे जाऊ दे तिकडं. काल एवढा लोड घेतला वराडतोय कसं यातनं भद्रा वराडतो. भद्रा बोली होती वी डॉक्टर साहेबांना फोन लावला. डॉक्टर मैदान कॅन्सल झालं. हॅलो डॉक्टर साहेब बोला. कसल्या ह्याच्यावर तुम्ही बोलल्याला उद्याचं मैदान नसते तर बरं झालं असतं. हो. अहो, मैदान झालं कॅन्सल. त्यासाठी परवाना मिळालेला नाही. इच्छा गावात अहो धुतला घेतला त्याला म्हटलं उद्या त्याला आता मस्तपैकी नटवायचं काय काय मी डोसक्यात ठरवलेलं मस्तपैकी निकॅप वगैरे डिझाईन बिझाईन काढायचं साहेबांनी नवी सुरुवात करायची. आता मग उद्याच करा. हां चालते त्यासाठी चला तर डॉक्टरांचं आणि ह्यांचं काहीतरी बोलणं चाललंय आणि आज प्लॅन होता इकडची घाण काढायची. खरं काय नाही नियोजन नाही होत. ह्यांचं मधनं मैदान कॅन्सल झालं. आम्ही तिसऱ्याच थापा ठोकत बसलो. तर चला यांचा फोन होतील मग बोलूया. तिथं काम करतो मग हां छकड्याचं ना होय केलंच पाहिजे. रायबा म्हणतोय छकडा व्यवस्थित होऊ दे त्याशिवाय का आपण पळत नाही बाबा. झालं का नाही ये अंधार पडायच्यात बोलवलं रे त्यांनी. सॉरी ना का बाहुड्या तुला दुखला. हा होय जाऊ दे त्याला शॅम्पूच्या वासानं कसा घमघमतोय. सॉरी बरं बाय बा. आता मला काय माहिती बाळा मैदान उद्या कॅन्सल दिलं. आता बघू डॉक्टर साहेबांना लावल्या ना फोन. डॉक्टर साहेब किती फेर काढ्या कधी नाही ते आज आई पण म्हणल्या नाही का आपला रायबा पळत नाही काय म्हणजे मैदानातच गेलेलं नाही ना तुम्ही. आणि उद्या किती हे ना मैदान खेळायचं होतं हुरपीनं. जाऊ दे योग काय झाले बाळा. जाईल सुटून हो साहेब. ठीक आहे तर हो जावा घेऊन तसंच. बाचं मैदान झालं कॅन्सल. बाबा किती महिन्यात निघालेला आज मैदानात. चला तो निघाला आत. ठीक आहे खा आता खा बाळा. वैरण पण कमी ठेवलेली आता. फुकटच दिवसभर उपाशी. पिल्या कच्या बघते माझ्याकडं तिलक आहे मैदानात भरपूर आहे ते सोडून. आता त्या पैरकऱ्यांनी सांगतो हाय कुठला आता पडेल का नाही तिथं पळ्या. नाही तर पैरा झाला नसतं तर काय काल उडत बोललेलो तुम्ही. माझ्या डोसक्यातच होतो काय भद्रा शेठ जिंदाबाद आणि होय. गायबा शेठ जिंदाबाद. अरे कुठं माझ्याकडे मी नाही नेत तुला जात चिक्याव. आणि बाजा शेठचा फेरा लवकरच दिसेल तुम्हाला कारण डॉक्टर साहेबांचं चर्चा झाली. डॉक्टर साहेब म्हणले आता पहिला फेरा काढायचा एकच आपण डायरेक्ट मैदानातच पळवायचा. काय होईल ते होईल म्हणली ते कारण की बाजाचं नियोजन करायचं आहे मोठं. टग्याबर बोलताना कायम टग्या वराडलेला आहेच. तर आला बघ ये लवकर चावायच्या मार्गावर. बाजा बस आता रायबा म्हणणार आता रिलॅक्स चुकला रिलॅक्स फ्रेश झाला मोकळा झाला. आता फेरा बघ्या नक्की करायच्या आता फेरा टाकायचा बघ्या काय नियोजन होतंय. आणि आता एक दुसरं काम आहे. आता उद्याच कॅन्सल झालं तर लागलं तर मग आता छकडा घेऊन जातो. बघू शकता जू तेवढा बसवून आणतो. पोट बदलायचा आहे. चल की ग दोन